नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास यातील दुसरा पाठ युरोप आणि भारत या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग सुरुवात करूया। यामध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। यामध्ये 1. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी रिकामी जागा हे शहर जिंकून घेतले। या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत: अ. व्हेनिस, ब. कॉन्स्टँटिनोपल, क. रोम आणि ड. पॅरिस। तर योग्य पर्याय आहे ब. कॉन्स्टँटिनोपल। दुसरा प्रश्न आहे, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ रिकामी जागामध्ये झाला। पर्याय आहेत: अ. इंग्लंड, ब. फ्रान्स, क. इटली, ड. पोर्तुगाल। तर योग्य पर्याय आहे अ. इंग्लंड। 3. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न रिकामी जागा याने केला। आता या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत: अ. सिराजुद्दौला, ब. मीर कासिम, क. मीर जाफर, ड. शाह आलम। तर याचा योग्य पर्याय आहे ब. मीर कासिम। दुसरा प्रश्न आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा। यामध्ये 1. वसाहतवाद। याचं उत्तर पाहूया। 1. आर्थिकदृष्ट्या संपन्न व लष्करीदृष्ट्या समर्थ असलेल्या देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी आपली वसाहत स्थापन करून आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय। 2. युरोपीय देशांनी आशिया आफ्रिका खंडातील देशांचे आर्थिक शोषण करता यावे म्हणून तेथील सत्ता बळकावून तेथे आपल्या वसाहती निर्माण केल्या। 3. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतूनच पुढे साम्राज्यवादाचा उदय झाला। दुसरा प्रश्न आहे, साम्राज्यवाद। यामध्ये 1. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून वसाहत स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय। 2. आपल्या राज्याच्या भौगोलिक सीमेपलीकडील अन्य भूभागांवर सत्ता गाजवणे म्हणजे साम्राज्यवाद होय। 3. लष्करीदृष्ट्या बलवान असलेल्या युरोपीय राष्ट्रांच्या साम्राज्यवादी धोरणापुढे आशिया आफ्रिकेतील राष्ट्र टिकू न शकल्यामुळे ती राष्ट्र गुलाम बनली। 4. औद्योगिक क्रांतीनंतर साम्राज्यवाद वाढीस लागला, 20व्या शतकात त्याचा अंत झाला। तीन. प्रबोधन युग। याचं उत्तर पाहूया। 1. मध्ययुगाच्या उत्तरार्धात युरोप खंडात धर्मसुधारणा चळवळीने जोर धरला। भौगोलिक शोधामुळे नवनवे प्रदेश ज्ञात झाले। 2. या काळात घडून आलेल्या प्रबोधनामुळे युरोपात कला, स्थापत्य, तत्व, प्राचीन परंपरा यांचे पुनरुज्जीवन घडून आले। 3. प्रबोधनामुळे मानवतावादाला चालना मिळाली। 4. नव्या कल्पनांना आणि सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली। युरोपात या सर्व घटना इसवी सनाच्या 13व्या ते 16व्या शतकात घडून आल्या, म्हणून या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात। 4. भांडवलशाही। याचं उत्तर आहे 1. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात। 2. या अर्थव्यवस्थेत भांडवल, श्रमिक आणि उद्योजक यांच्या परस्पर सहकार्याने वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते। 3. अधिकाधिक नफा मिळवणे हे उत्पादन निर्मितीचे उद्दिष्ट असते। तिसरा प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। त्यामध्ये 1. प्लासीच्या लढाईत सिराजुद्दौलाचा पराभव झाला। याचं कारण काय आहे ते सांगायचं आहे। उत्तर आहे 1. बंगालचा नवाब सिराजुद्दौला याने इंग्रजांची कोलकात्याची वखार काबीज केल्यामुळे इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला।
2. नवाबाचा सेनापती मीर जाफर याला नवाबपदाचे आमिष दाखवून रॉबर्ट क्लाईव्हने त्याला आपल्या बाजूस वळवले. 3. इसवी सन 1757 मध्ये इंग्रजांनी नवाबावर चाल केली. दोन्ही सैन्याची प्लासी येथे गाठ पडली. 4. आधी ठरल्याप्रमाणे मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराजुद्दौलाचा पराभव झाला. दुसरा प्रश्न आहे, युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. याचं कारण आहे उत्तर 1. प्राचीन काळापासून युरोपचे पूर्वेकडील देशांशी व्यापारी संबंध होते. 2. आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल या शहरातून जात असत. 3. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन यांनी हे शहर जिंकून घेतले. 4. तुर्कांनी हे मार्ग रोखून धरल्यामुळे युरोपियनांचा पूर्वेकडील व्यापार खंडित झाला. यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. तिसरा प्रश्न आहे, युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. याचं कारण आहे 1. नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशिया खंडातील देश यांच्यात नव्या जोमाने व्यापारास सुरुवात झाली. 2. पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे येऊन व्यापारात भांडवल गुंतवणूक करू लागले. 3. व्यापारासाठी लागणारे भांडवल एकत्रितपणे उभारून व्यापारी कंपन्यांचा उदय झाला. चार. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर असून त्यामुळे देशाची आर्थिक भरभराट होते आहे हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येऊ लागले. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते या व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले. चौथा प्रश्न आहे, पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी हा तक्ता दिलेला आहे. दर्यावर्दी आणि त्यांचं कार्य दिलेलं आहे. तर पहिला आहे दर्यावर्दी आहे बार्थोलोम्यू डायस. याचं कार्य आहे आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. दुसरा दर्यावर्दी आहे क्रिस्तोफर कोलंबस. याचं कार्य आहे भारताचा शोध लावण्यासाठी निघालेला कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. तिसरा दर्यावर्दी आहे वास्को दी गामा. तर याचं कार्य आहे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला. तर अशा प्रकारचा हा तक्ता आपल्याला सांगता येईल. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.